मागे बघ. ए अरे ठोकशील. सॉरी सर, सॉरी. द्या. ये बोनस म्हणजे नक्की काय? इट्स नायदर डिव्हिडंड नॉर इंटरेस्ट. इट्स जस्ट अ फ्रीबी. मी मुळातच बोनस या कॉन्सेप्टच्या विरोधात आहे. आता मार्केटच्या कंडिशन्स काय आहेत, बँकांची परिस्थिती काय आहे, इतर कंपन्या ज्या ले ऑफ करतायत त्या उगाचच करतायत का? आपला फोकस ह्यावेळी कमीत कमी खर्चात प्रोडक्टिव्हिटी मॅक्झिमाइज करण्यावर असला पाहिजे. अँड आय जेन्युइनली बिलीव्ह की ह्या परिस्थितीत बोनसची उधळखोरी आपल्या कंपनीला परवडण्यासारखी नाही आहे. आय एम अगेन्स्ट इट. आय सेकंड हिज ओपिनियन. काय ही कंपनी मी एका वेगळ्या तत्वावर उभी केली आहे. अकाउंटिंग, डेबिट, क्रेडिट या शब्दात नाही मांडता येणार ते. तुम्हाला ओल्ड स्कूल वाटेल, पण ठीक आहे, काही हरकत नाही. पण परिस्थिती अनुकूल नसताना सुद्धा आपल्याला जो फायदा झाला आहे त्याचं बरंचसं श्रेय त्या सगळ्या बाहेर काम करणाऱ्या लोकांचं आहे. का काय झालं? ह्युमन एररमुळे आपल्या कंपनीचं किती नुकसान होतं याचा अंदाज आहे तुम्हाला? तो बाहेरचा माणूस ट्रॉली ढकलायचा एक फालतू काम करू शकत नाही आणि त्यालाही इतका भरमसाठ बोनस मिळावा असं वाटतं तुम्हाला? ते फालतू काम आहे असं कसं म्हणतोस तू रे? तो सकाळी 9ला येतो, 10 तास ते काम करतो, कधी गरज पडली तर 14 तास, 16 तास. त्याचा काय संबंध आहे? तुला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? तो ज्या प्रकारचं आयुष्य जगतो ना तसा एक दिवस राहू शकणार नाहीस तू. हे खूपच ओव्हररेटेड वाक्य आहे. हां, दिव्याखाली अभ्यास करून आयुष्य जगलं वगैरे. आणि त्याला जर का स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल तर त्यांनी स्वतःची एफिशियन्सी इम्प्रूव्ह करावी. आणि बरीच लोक असं आयुष्य जगतात, गरज पडली की जगता येतं. पडले का गरज कधी? पडावी अशी इच्छा आहे का तुमची? आपण व्होटिंग करूया का? बोनस द्यावा असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी हात वर करा. Well, 4 in favor of bonus and 4 against it. So, it's a tie. कायद्यानुसार अशा परिस्थितीत कास्टिंग वोट म्हणजे निर्णायक वोट तो अधिकार आपलाच असेल चेअरमन साहेब. ॲब्सोल्युटली. एकाच माणसाने 2-2दा मतदान करावं आणि आपण म्हणतो की ही एक डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे. फेअर. चला आपण एक महिना घेऊ, चर्चा करू, एकमेकांना समजावून घेऊ आणि परत भेटू 1 महिन्यानी. लेट्स बी ॲज फेअर ॲज पॉसिबल. नाही का आदित्य?